बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसमुळे आता बळ मिळणार आहे। बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे आभार मानलेत। काँग्रेस पक्षाचे आभार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलाय। आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही शेतकरी आहोत आणि ही भावना महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे। काँग्रेस कार्यकर्त्यांना मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि शेतकऱ्यांच्या लढाईला बळ द्या, असं आवाहन सुद्धा बच्चू कडूंनी केलंय। राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आधी शेतकरी निर्माण झाला पाहिजे। ही फक्त आंदोलन नाही तर शेतकऱ्यांसाठीची अखेरची लढाई आहे, असं बच्चू कडू म्हणाले। हा, बच्चू कडू बोलतो। बच्चू, नमस्कार। नमस्कार नमस्कार। तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद। आभारी आहो। या तुम्ही उद्या परवा कधी येता? ठीक आहे, नागपूरचे काही लोक पाठवले तर अधिक चांगलं। कुठले? नागपूर मधले, नागपूरलाच आहे तर आंदोलन नागपूरचे काही जिल्हा प्रमुख असेल किंवा नितीन भाऊ राऊत असेल। ठीक आहे। बातमी मिळाली की काँग्रेस पक्षाने देखील अधिकृतरित्या त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतोय आणि आता हे निश्चित होताना दिसतंय। फार आनंद आहे का मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे। मी कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, ह्या भाग नंतरचा आहे। मला असं वाटतं का सगळ्या पक्षीय इव्हन भाजपच्याही कार्यकर्त्यांनी या मोर्चात यायला काय हरकत आहे आणि काँग्रेसचा पाठिंबा देण्यासोबतच त्यांनी ही लढाई सोबत घेऊन लढावी। आम्हाला आनंदच होईल, कारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठरला पाहिजे आणि तो सुखी तर राष्ट्र सुखी, आणि म्हणूनच आमचं बॅनर राष्ट्र प्रथम आहे। आणि म्हणून त्या पद्धतीनं आता समोरची लढाई लढू। देवेंद्रजीला विनंती आहे का धोरणानं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या आहे, आता गोळीबार करून शेतकऱ्यांना मारू नका, याच्यावर निर्णय घ्या, ते वाट पाहू नका। आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो का आपण सर्वांनी प्रत्येक घरातून एक तरी शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि हे आंदोलन मोठं केलं पाहिजे। कोणते शेतकरी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत? राजूजी शेट्टी असेल, अजितदादा नवले असेल, वामनरावजी चट्टप असणार, महादेवराव जानकर आहे, विजय जावंदियाजी आहे, प्रकाशजी पवरे आहे, आमचे तुपकर आहे, अधिक विठ्ठलराव पवार आहे। सगळ्या लहान सहान सगळ्या संघटनांचे सामील होत आहे। किसान सभा आहे, अनेक म्हणजे मला वाटतं सर्व स्तरावरून त्याला पाठिंबा वाढत आहे। एक शेवटचा प्रश्न भाऊ, भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांनी शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी होत, तुम्ही कसं पाहता? यायलाच पाहिजे। मला वाटतं आखरी मी म्हटलं ना का सध्या जे ट्रेड आलेला आहे का बाप मेला तरी 72 पण नेता जिवंत राहायला पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे का नेता मेला तरी 72, आमचा बाप शेतकरी जिवंत राहायला पाहिजे। त्याची ही लढाई आहे। निष्ठा आई वडिलांवर ठेवा, नेत्यावर नाही।